नागपुर में चल रहे शीतकालीन सत्र के दौरान आज युवाओं का आक्रोश सड़कों पर दिखा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थियों ने अपनी मांगों को लेकर विधान भवन तक विराट चॉकलेट मोर्चा निकाला। प्रशिक्षित युवाओं ने आरोप लगाया कि सरकार ने चुनाव से पहले रोजगार का वादा किया, लेकिन अब उनकी अनदेखी की जा रही है। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थियों ने आज नागपुर विधान भवन की ओर विराट चॉकलेट मोर्चा निकालकर सरकार के खिलाफ कड़ा विरोध जताया। संगठन का कहना है कि राज्य भर में 1,75,000 युवाओं को 11 महीने का प्रशिक्षण दिया गया, लेकिन प्रशिक्षण पूरा होते ही वे फिर बेरोजगार हो गए। प्रशिक्षणार्थियों का आरोप है कि सरकार ने चुनाव से पहले नौकरी का चॉकलेट दिखाकर सत्ता हासिल की, लेकिन अब रोजगार देने से मुंह मोड़ लिया है। इसी मुद्दे पर राज्य भर में अब तक 17 आंदोलन किए जा चुके हैं, पर सरकार ने कई सकारात्मक कदम नहीं उठाया। लातूर और छत्रपति संभाजीनगर में 2 प्रशिक्षणार्थियों द्वारा आत्महत्या किए जाने के बाद यह आक्रोश और बढ़ गया है। आज लोकमत चौक से विधान भवन तक लोक नेता बालाजी पाटिल ने नेतृत्व में ये मोर्चा निकाला गया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडका भाऊ योजना म्हणून आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी ही योजना आणली होती। त्यानंतर महाराष्ट्रातल्या 1,34,000 विद्यार्थ्यांना हा रोजगार उपलब्ध झाला होता। त्यातील 1,36,000 म्हणजे मुलं जे काम सुरुवातीला 6 महिन्याचा कार्यकाळ होता, त्यानंतर पुन्हा 5 महिने आम्ही देहूतून मुंबई पायदिंडी काढली। चालत जात असताना माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला थांबवलं गेलं आणि आम्हाला पुन्हा 5 महिने मुदतवाढ भेटली। बघता बघता 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि 11 महिन्यानंतर पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। म्हणून आम्ही नाशिक असेल, सांगली असेल, मुंबई असेल अशा वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे आंदोलन केली, तरी देखील या सरकारला दया येईना। म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर सरकारने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आता निवडणुकीपूर्वी देखील अनेक ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की हा योजना अडचणीत आहे, मी त्यांना काम देऊ, दिलेला शब्द पाळावा। म्हणून हे मुलं पहिला काम करत होते, ह्यांना पगार फक्त 6,000, 8,000 आणि 10,000 आहे। मग तुम्हाला एखादी योजना चालू करायची नव्हती किंवा योजना टिकवायची नव्हती, मग हे निवडणुकीपुरती तुम्ही हे का आणली? हा मोठा सवाल विचारण्यासाठी आज 1,34,000 विद्यार्थी प्रमुख मुलं आहेत। जर महाराष्ट्रातील 1,00,000 युवक जर रस्त्यावर उतरलं तर हे मुलं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, महापालिका निवडणुकीमध्ये असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून ह्या सरकारला पळाच कळणार नाही, हे मात्र नक्की आहे। हे जर नाही झालं, जवळपास होत नाही, आम्ही अन्य त्या उपोषण करू। त्यानंतर एवढं जर नाही होत नसेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक पदवीधर मतदारसंघाची निवडणुका आहेत, नगरपालिका निवडणुका आहेत, महानगर जिल्हा परिषद निवडणूक ज्यांनी सत्तेमध्ये बसवलं त्या माणसांनी सत्तेमध्ये बसवलं ते सत्तेवर उतरायला पण कमी करणार नाहीत। पण माझी आपल्याला विनंती आहे, ज्या हक्कानं आपण लाडका भाऊ म्हणून ही योजना दिलेली आहे, आम्ही वाईट विचार करणं बरोबर नाही। म्हणून सरकारचा आदरपूर्वक आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला आम्ही बसवले, तिथून पुढे बसवत राहू, फक्त तुम्ही आम्हाला जो शब्द दिलाय तो शब्द तुम्ही पाळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे, नोकऱ्या कुठेच अवेलेबल नाही, अशा ते जे आश्वासन दिले फक्त निवडणुकीपुरते मागणी हे निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं की लाडका भाऊ योजना आहे, ह्या मुलं जे ठिकाणी काम करतील त्याच ठिकाणी ह्या मुलाला रोजगार कायमचा दिला जाईल, ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम केलं जाईल, 6 महिने त्याकडे अप्रेंटिसशिप करतील तिथंच कायम पाय करू। मग हे तुम्हीच दिलाय, तुम्ही बोललाय, मग बोलून जर तुम्ही नाही म्हणता असतीला तर याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कुठलीच नाही। म्हणून माझी सरकारला विनंती, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तोपर्यंत आम्ही हे नागपूर सोडणार नाही। आणि आपण विचार करावा की महापालिका असेल, नगरपालिका असेल, या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरे जायचं आहे। या अनुषंगाने हे युवक जर पेटून उठले तर पुन्हा या सरकारला पळास करणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो। अकोला जिल्ह्यावरून आलो आणि बाकीचे सगळे प्रशिक्षणार्थी हे 36 जिल्ह्यामधून आलेले आहेत
आणि आम्ही हे सगळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत. 11 महिने अगोदर माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना काढली होती की जे समजा प्रशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काही काम मिळावं म्हणून. परंतु आम्ही अगोदर कुठं काम करत होतो प्रायव्हेट याच्यातनी, ते कामं आम्ही सोडले कारण की त्यांनी आम्हाला आश्वासन दिली होती की तुम्ही यामध्ये जर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं तर तुम्हाला यामध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार. परंतु आता आमचा कार्यकाल 3 महिने झाले आमचा कार्यकाल संपलेला आहे, तरी आम्हाला आता रोजगार एवढा जल्लोष आहे, हा यांचा आक्रोश आहे सगळा. कारण की आम्ही 3 महिने झालो लगातार मोर्चे घेतो. ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन केलं, सांगलीमध्ये आमरण उपोषण केलं, नाशिकमध्ये सुद्धा आम्ही 8-10 दिवस आमरण उपोषण केलं, प्रशिक्षणार्थी बसले, तरीही सरकार आमची गोष्ट कानावर घेत नाही आहे. आम्ही स्वतः मागत नाही, आम्हाला सरकारनं म्हटलं होतं स्वतः की तुम्ही 11 महिने हे प्रशिक्षण पूर्ण करा, त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार म्हणून आम्ही मागत आहोत. आज रोजी जे पहिलं काम आम्ही करत होतो ते आमच्या हाताचं काम सुटलेलं आहे. या योजनेमध्ये तुम्ही आम्हाला याचं सांगितलं, तुम्ही म्हटलं तुम्हाला परमनंट जॉब देण्यात येणार, तर नाही परमनंट आम्हाला तुम्ही कंत्राटी बेसवर घ्या आणि थोडाफार फक्त पगारात वाढ द्या तुम्ही. बाकी आमचं म्हणणं काही नाही सरकारला. आमचा लवकरात लवकर GR काढावा, कारण की ज्या काही विधवा महिला आहेत, ज्या सिंगल मदर आहेत, त्या आपापले लहान लेकरं घेऊन येतात, एक रोजगाराची आशा घेऊन येतात की आपल्याला रोजगार मिळणार म्हणून. आज रोजी ते पण घरी बसलेले आहेत. पहिल्या कामावरती त्यांना आता घेत नाही कोणी. या योजनेमध्ये आल्याच्या नंतर आता त्यांना असं वाटत आहे की आता आपल्याला यामध्ये कंटिन्यू करा, जसं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हटलं त्याचप्रमाणे. धन्यवाद. आतापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बरीचशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगणार, ज्या शासनानं विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला हे रोजगाराचं चॉकलेट दिलेलं आहे, निवडून येताच खुर्चीवर बसताच शासनाने आम्हाला खाली आपटून दिलेलं आहे. आणि जसं शासनाला आम्हाला खाली आपटता येते तसं आम्हाला देखील शासनाला चॉकलेट देता येते. जसं आम्ही या शासनाला आणू शकतो तसं कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं आणि कोणाला खुर्चीवर बसवायचं याचा अधिकार आम्हाला आहे. अरे जहाज़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफानों से जो टकराए उसे इंसान कहते हैं. हमें रोक सके ए दुनिया में दम नहीं, हमसे है दुनिया, दुनिया से हम नहीं. अरे आज आपण फक्त पाठ्यक्रमात धडे टाकतो बाबासाहेबांचे, मानवतेला स्वीकारायचे, परंपरेला नाकारायचे, दलितांना, पीडितांना, शोषितांना प्रेरित करायचे. हीच का हो तुमची प्रेरणा? हीच प्रेरणा घ्यायची का आम्ही तुमच्याकडून? अरे आमच्या दुःखाला, आमच्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडलीच पाहिजे. शासनाचा निर्णय मागे घेतलाच पाहिजे. त्यांनी त्यांच्या शब्दाला जागलंच पाहिजे. नाही तर पुढे काय करायचं हे आम्ही शासनाला सांगू. म्हणून मी शासनाला पुन्हा एकदा जाहीर आव्हान, विनंती वजा करते की आमच्या ज्या रखडलेल्या रास्त मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्या. रखडलेलं मानधन आहे हे आम्हाला अदा करण्यात यावं. मीरा मसने, शिक्षण विभाग, युवा प्रशिक्षणार्थी, अकोला. आम्हाला लाडकी बहीण, मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे, एक लाडकी बहीण म्हणून लाचारीची भीक नकोय. आम्हाला लाचारीची भीक नको. आम्हाला जे काही हवंय ते आम्हाला कष्टाचं हवंय. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कष्टाचा धडा देतो. अजून मी तुम्हाला एक सांगेन, आज विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि शिक्षकाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. विचार करावा असा प्रश्न आहे, पण या शासनाला विचार करावं असं वाटत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. नमस्कार, माझं नाव माधुरी राजे चौरे. मी एकल पालक आहे. माझ्या मागे 2 मुलांची जबाबदारी आहे. मी विधवा असल्यामुळे मला रोजगाराची अत्यंत गरज आहे. या रोजगाराच्या भरोशावर मी 2 मुलांचे लालन पालन करते. आणि जर आता रोजगारच नाही तर मुलं आणि मी रस्त्यावर येऊ का? घरचे कोणी सपोर्ट करत नाही. सरकारनं पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं का? जर द्यायचंच नव्हतं, आश्वासन नाही द्यायचं होतं ना, मग आम्ही कोणतंही काम केलं असतं. क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच, आपका स्टाइल और आपकी पहचान? तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का. जी हाँ, डिजाइलो होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया, जहां आपकी कल्पना ही है आपकी सीमा. बी यूनिक, गेट bespoke, गेट वैल्यू फॉर योर मनी. हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं. हर दीवार, हर कोना बोलेगा आपकी कहानी. आधुनिक डिजाइन, प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8600017489. इनका पता है डिजाइलो होम्स, ब्लॉक नंबर 21, तुलसी अपार्टमेंट, टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर, CA रोड, नागपुर. डिजाइलो होम्स, जहां आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत.